हरि ओम. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरि ओम. काल आपण पाहिलं अर्जुनाच्या मनात विषाद निर्माण झालेला आहे आणि तो एखाद्या शहाण्या माणसाप्रमाणे किंवा अतिशहाण्या माणसाप्रमाणे बडबड करतोय. तीच आता पुढे 41 ते 47 म्हणजे अध्याय संपेपर्यंत पुढे त्यांनी चालूच ठेवलेली आहे. आणि ही कृष्ण शांतपणे ऐकतो आहे. मग त्या अर्जुनाच्या आपल्या मनातल्या या सगळ्या विकारांना बाहेर काढण्याचं प्रयोजन काय, हा विषाद व्यक्त करण्याचं प्रयोजन काय, कृष्ण ते शांतपणे ऐकून घेतो त्याचं प्रयोजन काय, आणि नंतर कृष्ण काय करणार आहे, हे सगळं आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये बघायला मिळणार आहे. आज आपला पहिला अध्याय आपला संपणार आहे आणि त्याच्या तो संपेपर्यंत हा कृष्ण आपल्या अर्जुनाच्या मनातला विषाद आपण बघणार आहोत. आता आपण 41व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. अधर्माभिभावात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियाः स्त्रीषु दुष्टाषु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. काल आपण पाहिलं होतं की बाबा रे, या पापामुळे धर्माचं आचरण न केल्यामुळे अधर्म निर्माण होईल, आमचा कुळ अधर्मी होईल. आणि त्याच्या पुढची साखळी तो आज सांगतो आहे. अधर्म अभिभावात कृष्ण, अधर्म निर्माण झाल्यामुळे हे कृष्णा प्रदुष्यन्ति कुलस्त्रियाः, कुलस्त्रियांचा नाश होईल किंवा त्यांच्यामध्ये दोष निर्माण होईल. असं आहे, युद्धामध्ये जेव्हा सगळे राजे, कर्ते पुरुष, योद्धे, सैनिक यांचा मृत्यू होतो तेव्हा मागे उरते ती प्रजा फक्त स्त्रिया आणि बालक यांची असते. आणि मग कुटुंबधारणार्थ, लहान मुलांच्या पोषणार्थ वगैरे वगैरे अनेक कारणांनी वेगवेगळ्या जाती धर्माच्या स्त्रिया आणि पुरुष यांचे विवाह होतात आणि त्यांची संतती निर्माण होते. युद्ध झाले की हे होणं अपरिहार्य असतं. ते अर्जुन कृष्णाला सांगतोय. अधर्म अभिभावात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियाः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. वृष्णी कुळामध्ये जन्मलेला आहे कृष्ण. कृष्णाचा जन्म यदुकुळ म्हणजेच वृष्णींचं कुळ, तिथे त्याचा जन्म झालेला आहे. म्हणून त्याला त्यांनी म्हटलंय वार्ष्णेय. जसा कुंतीचा कौंतेय, गंगेचा गांगेय, तसा वृष्णींचा हा वार्ष्णेय म्हणजे कृष्ण. आता इथे आत्तापर्यंत त्यांनी त्याला मित्र, अमकं ढमकं असं विशेषण देऊन किंवा त्या नावानी कृष्णाचा उल्लेख केलेला आहे. पण इथे तो म्हणतो हे वार्ष्णेय. अरे वार्ष्णेया म्हणजे वृष्णी कुळातल्या राजा. आता एकदम कुळाचाच उद्धार का बरं केला, तर तो आपल्या कुळाबद्दल बोलतोय ना. आपला कुलनाश होईल, आपला वर्णसंकर होईल, आपल्या कुलस्त्रिया दुष्ट होतील. दुष्ट होतील म्हणजे दूषित होतील. दुष्ट होणे याचा अर्थ दूषित होणे. त्या दूषित होतील आणि हे तुला कळत कसं नाही. आणि मग त्याच्यामुळे काय होईल, जायते वर्णसंकरः. असं जर झालं तर वर्णसंकर निर्माण होईल. म्हणजे एका वर्णाचे लोक दुसऱ्या वर्णाशी विवाह करतील आणि त्यांची संतती निर्माण होईल. वर्णसंकराचा हा एक अर्थ आहे. वर्णसंकराचा आणखी एक अर्थ आहे तो असा, वर्ण म्हणजे धर्म, धर्म म्हणजे कर्तव्य.
त्या त्या जाती धर्माचं जे कर्तव्य आहे ती कर्तव्य शिल्लक राहणारच नाहीत, कारण कर्ते पुरुषच तिथे शिल्लक राहणार नाहीत. आणि मग कुलधर्म तिथे उरणारच नाही. मग कुलधर्म उरणार नाही तर जो धर्म हाती येईल तो, जे कर्तव्य हाती सापडेल ते कर्तव्य लोक आचरण करतील आणि मग तिथे धर्माचं मिश्रण होईल. सगळे धर्म एकत्र होतील. म्हणजे वैश्य लोक क्षत्रिय कुलस्त्रियांशी विवाह करतील. त्याच्यानंतर म्हणजे हे असा तो वर्णसंकर होईल आणि मग क्षत्रिय आणि वैश्य असा मिळून एक वेगळा धर्म किंवा वेगळी कर्तव्य परंपरा निर्माण होईल. त्याला म्हणले वर्णसंकर. मग याप्रमाणेच आणखी काय काय होईल? धर्मसंकर होईल, कुलसंकर होईल, दोन वेगळे वेगळे कुळं एकत्र येतील. वेशसंकर होईल, भाषा संकर निर्माण होईल, आहार संकर निर्माण होईल. म्हणजे एखादं कुटुंब शाकाहारी असेल आणि तिथला मूळ पुरुष निघून गेला, दुसरीकडे लग्न केलं, तर तिथे मिश्र आहार निर्माण होईल. क्षत्रिय मांसाहार करतात, मग क्षत्रियांबरोबर जर झाला वर्णसंकर तर तिथे मिश्र आहार निर्माण होईल. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे संकर दोष किंवा दुष्ट संकर निर्माण होतील. दुष्टचा अर्थ आहे दूषित. तेव्हा कृष्णा, हे युद्ध आता रोखलं पाहिजे. इतरांना हे दोष दिसत नाहीत, ते मला दिसतात. तुला कशी दिसत नाहीत? तू कसं हे रोखत नाही? असं म्हणून तो कृष्णालाच दोष देतो. संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च. कुलघ्नानां कुलस्य, कुळाचा घात करणाऱ्या कुळाच्या बाबतीत काय आहे? संकरो नरकाय एव. असा संकर जर घडून आला तर तो त्या कुळाच्या कुळाचा घात करणाऱ्या कुळासाठी नरकप्राप्तीचा मार्ग ठरतो. त्या कुळातल्या सगळ्यांना नरकाची प्राप्ती होते. कृष्णा, पतंती पितरो ह्येषां लुप्तपिंडोदक क्रियाः. त्या सगळ्यांचे पितर हे त्यांना पिंड इत्यादी न मिळाल्यामुळे तेही दुष्ट होतात, म्हणजे दूषित होतात. त्यांचं सुद्धा नाश होतो. त्यांना सुद्धा योग्य मार्ग प्राप्त होत नाही. ते पण नरकामध्ये जातात. पितरसुद्धा नरकामध्ये जातात. कुणाचे? कुलघ्नानां कुलस्य. ज्यांनी कुळाचा घात केला अशा कुळातल्या लोकांचा वर्णसंकर होतो. पितरांना नरकात जावं लागतं आणि कुळातले सगळेच लोक नरकामध्ये जातात. पिंड दान करणं, पाणी देणं, या सगळ्या क्रिया तिथे नष्ट होतात. कारण पिंडदान करायला आणि पाणी द्यायला कोणी शिल्लकच राहत नाही. आणि वर्णसंकर झाल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा नाश होतो. रे बाबा, तुला हे दिसतं, मला दिसतं, यांना दिसत नाही, कारण यांच्या मनामध्ये राज्याचा लोभ आहे. तेव्हा तू बाबा काहीतरी कर आणि हे थांबव. पुढे काय म्हणतो अर्जुन? ही सगळी तो एक परंपरा किंवा साखळी आपल्याला करून म्हणजे सांगतो आहे अर्जुन. ती परंपरा आपल्याला कालच्या श्लोकांमध्ये दिसली होती. ती काय आहे? कुलक्षयं कृतं दोषं मित्रदोहे च पातकं कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान् निवर्तितुम्. कुलक्षयं कृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मः सनातनः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अभिभवति. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु आर्ष्णेय जायते वर्णसंकरः संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिंडोदक क्रिया. हे सगळं तो सांगतो. आणि मग काय म्हणतो पुढे? दोषरतैः कुलघ्नानां
वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः. काय होईल पुढे त्या साखळीमध्ये, त्या परंपरेमध्ये, या दोष परंपरेमध्ये पुढची साखळी काय आहे तर एतैहि दोषैहि, या दोषांमुळे. कुणाचे दोष? कुलघ्नानाम वर्णसंकरकारकैहि, वर्णसंकर निर्माण करणाऱ्या कुळघातक्यांच्या या दोषांमुळे. कसे शब्द वापरलेत त्यांनी बघा. वर्णसंकर निर्माण करणाऱ्या कुळघातकी लोकांच्या दोषांमुळे, या दोषांमुळे उत्साद्यन्ते जातिधर्म, जातिधर्माचे सगळे नियम उखडून टाकले जातील. उत्साद्यन्ते नष्ट होतील, उखडून टाकले जातील. आणि कुलधर्माः च शाश्वताः, शाश्वत असणारे जे कुलधर्म आहेत ते पण नष्ट होतील. उत्सन्न कुलधर्माणाम, त्याच्या पुढची साखळीतली पुढची गोष्ट सांगतो तो. उत्सन्न कुलधर्माणाम, जिथे कुलधर्मच उखडून टाकले जातील तिथे मनुष्याणाम जनार्दन, त्या माणसांच्या बाबतीत जनार्दना. नरके नियतम वासो, त्या लोकांना निश्चितपणे नरकामध्ये वास करावा लागेल. भवती इति अनुश्रुतम, त्यांचा नरकामध्येच वास राहील हे आम्ही अनुश्रुतम आमच्या आधीच्या लोकांकडून ऐकलेलं आहे. म्हणजेच वडीलधाऱ्या माणसांकडून ऐकलेलं आहे. वडीलधारी माणसं खोटं बोलत नाहीत, त्याच्यामुळे आम्ही जे ऐकलंय ते खरं आहे आणि हे मला दिसतं. हे या युद्ध करणाऱ्यांना दिसत नाही, पण मला दिसतं. मी शहाणा आहे, त्याच्यामुळे इतरांना शहाणं करणं माझी जबाबदारी आहे. म्हणून हे कृष्णा, आता मी युद्ध करणार नाही. अहोबत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम, आपण सगळे महत् पापम कर्तुम व्यवसितः, फार मोठं पाप करायला तयार झालेलो आहोत. फार मोठं पाप करण्यासाठी इथे एकत्र आलेलो आहोत. यद्राज्य सुखलोभेन हंतुम स्वजनम उद्यता, काय मोठं पाप होईल ते? महत् पाप कोणतं होईल? राज्य सुखलोभेन, राज्याचं सुख प्राप्त करण्याच्या लोभामुळे, राज्यसुख प्राप्त करण्याच्या लोभामुळे. हंतुम स्वजनम उद्यताः, आम्ही सगळे स्वजनांना मारायला उद्युक्त झालेलो आहोत, उत्सुक झालेलो आहोत. स्वजनांना मारून का होईना, पण आम्हाला राज्यसुखाचा लाभ घ्यायचा आहे. आणि हे सगळ्यात मोठं पाप आमच्या हातून होणार नाही रे कृष्णा. आपण सगळे ते पाप करण्यासाठी इथे आलोय, तुला कळत कसं नाही? यदि मां प्रतिकारम शस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युः तन्मे क्षेमतरं भवेत्. मग आता काय? मी क्षत्रिय आहे, मी युद्धाला पाठ दाखवू शकत नाही, मी युद्धाला पाठ दाखवणार पण नाही. मग काय करणार? तू तर काही युद्ध थांबवत नाही आणि मला युद्ध करायचं नाही. मग युद्धाला पाठ पण दाखवायची नाही, कारण मी रणांगणात येऊन उभं राहिलो आहे. मग आता मी काय करणार? यदि माम अप्रतिकरम अशस्त्रम, मी कुणालाही प्रतिकार करणार नाही, हातामध्ये शस्त्र घेणार नाही. अशस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्राः, पण ज्यांच्या हातात शस्त्र, पाणी म्हणजे हात, ज्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे असे जे हे धार्तराष्ट्र आहेत, म्हणजे धृतराष्ट्राचे मुलं आहेत, धृतराष्ट्राच्या बाजूनी लढणारे आहेत. रणे हन्युः तन्मे, त्यांनी मला जर रणामध्ये मारून टाकलं, कुणाला? शस्त्र नसलेल्याला आणि प्रतिकार न करणाऱ्या अशा मला, ज्यांच्या हातात शस्त्र आहे अशा शस्त्रधारी सगळ्या धार्तराष्ट्रांनी मला जर मारलं, तन्मे, तर माझ्या बाबतीत क्षेमतरम भवेत,
ते सगळ्यात क्षेमकारक होईल, उत्तम होईल. म्हणजे मीही सुटलो आणि मग काय दृष्टीआड सृष्टी. मी नसल्यावर यांनी कसंही राज्य घेतलं आणि काही उपभोगलं तरी मला त्याच्यामध्ये काही स्वारस्य नाही. मी मरून जातो एकदाचा, म्हणजे मग मी सुटलो, तू तर काहीच करत नाहीस असा त्याच्यावर दोष टाकून हा अतिशहाणा आपलं सगळी बडबड 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 ओकून तिथे मोकळा होतो. त्याच्यानंतर मग हे सगळं अर्जुनाची जी बडबड आहे ती सगळी बडबड तो संजय धृतराष्ट्राला सांगतो आणि मग म्हणतो, एवमुक्त्वा अर्जुनः संख्ये म्हणजे युद्धाच्या रणांगणावर, त्या युद्धभूमीवर असं बोलून तो अर्जुन रथ उपस्थ उपाविशत, रथाच्या मागच्या भागात, उपस्थ म्हणजे मागचा भाग, रथाच्या मागच्या भागामध्ये त्यांनी बसकण मारली. उपाविशत फटकल मारून बसला किंवा बसकण मारली. पायातलं सगळं त्राण निघून गेल्यामुळे तो बत्कन खाली बसला. विसृज्य सशरम चापम, हातामधला बाणासहित असलेलं धनुष्य, सशरम बाणासहित असलेलं धनुष्य त्यांनी टाकून दिलं, विसृज्य खाली टाकून दिलं. आणि काय झाला, शोक संविग्न मानसहा, त्याचं मन शोकाने पूर्ण भरून गेलं. शोकयुक्त, शोकमग्न, मग्न म्हणजे बुडणे, मस्ज असा धातू आहे त्याच्यामध्ये, त्याचा अर्थ आहे बुडून जाणे. संपूर्णपणे तो शोकामध्ये बुडून गेला असा तो अर्जुन खाली बसला. त्यांनी बसकण मारली. असं आहे, जेव्हा घोडासुद्धा अशी बसकण मारतो ना तेव्हा त्याचं सगळं सामर्थ्य संपलं असं समजलं जातं. तसं युद्धामध्ये त्यांनी बसकण मारली आणि आता तो काही करणार नाही हे त्यांनी डिक्लेअर करून टाकलं, कृष्णाला सांगून टाकलं. आणि इथे कृष्णाचा हेतू सार्थ झाला. आता कसा सार्थ झाला, एक एक गोष्ट आपण बघू. अर्जुनाच्या मनामध्ये विषाद निर्माण करायचाच होता. त्याच्यामुळे आधी रथ तिकडे नेताना विचारलं, किती वेळ थांबवायचा आहे रथ दोन्ही सेनेच्या मध्ये. मग अर्जुन म्हणाला, काय नाही, मी ते बघतो समोरचे कोण आहेत मागचे कोण आहेत सगळे, आणि मग जाऊ आपण युद्ध करायला. इतका तो सहज बोलून जातो. पण त्या सहज बोलण्याला कृष्ण धरून ठेवतो आणि मग म्हणतो, बरं तुला बघायचं आहे का कोण कोण आहे, थांब मी तुला दाखवतो. आणि मग कृष्ण त्यांना जाणीवपूर्वक दाखवतो की हे बघ, हे तुझे गुरु, हे तुझे पितामह, हे तुझे मातुल, हे तुझे श्वशुर, हे तुझे पुत्र, हे तुझे पौत्र, हे तुझे संबंधी, हे तुझे सखे, हे तुझे सवंगडी, असं सगळं तो दाखवतो. बरं थांब थांब थांब, फक्त तिकडे पुढेच नाही आहेत, इकडं मागे पण आहेत. आणि हे दोघंही युद्धामध्ये खतम होणार आहेत, मरणार आहेत. आणि या एका नुसत्या कृष्णाच्या निदर्शनामध्ये अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण होतो, विषाद निर्माण होतो. आणि हा विषाद निर्माण करण्याचा कृष्णाचा हेतू या पहिल्या अध्यायामध्ये पूर्ण होतो. म्हणून या अध्यायाला अर्जुन विषाद योग असं नाव दिलेलं आहे. आता हा विषाद का निर्माण केला अर्जुनाच्या मनात, खरं म्हणजे आधी तो नव्हता, मग आता का निर्माण केला, तर जोपर्यंत माणूस परिस्थितीपुढे हतबल होत नाही तोपर्यंत तो परमेश्वराला शरण जात नाही. ही वस्तुस्थिती आहे, ही प्रत्येक माणसाच्या बाबतीमध्ये खरी आहे. याच्यासाठी अनेक पुराणांमध्ये अनेक गोष्टी आलेल्या आहेत. सगळ्यात प्रसिद्ध असणाऱ्या एका गोष्टीचा फक्त उल्लेख करते इथे. भागवतामध्ये 3ऱ्या स्कंधामध्ये गजेंद्र उद्धाराची कथा आलेली आहे. ती पण अशीच आहे, तिथे सुद्धा असंच वर्णन आहे. हा गजेंद्र आपल्या मस्तीमध्ये अगदी झुलत 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 त्या जंगलामधून चाललेला आहे. पाण्याने काठोकाठ भरलेल्या एका सरोवराजवळ आला आहे. असं पाणी पाहिलं की हत्ती भयंकर खुश होतात, त्यांना पाण्यात बागडायला हुंदडायला फार आवडतं. ते त्यांनी पाहिलं
तो गजेंद्र आहे, म्हणजे गजांचा राजा आहे. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर भला मोठा ताफा आहे. अनेक हत्तीणी आहेत, अनेक हत्ती आहेत, त्याची पिल्लं आहेत. आणि या सगळ्या प्रजेला घेऊन तो राजा मस्तपैकी आपल्या मस्तीमध्ये झुलत 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 चाललेला आहे. सरोवरामध्ये आला आणि मनसोक्त त्या पाण्यामध्ये सगळेजण खेळत आहेत. छोटी छोटी त्याची मुलं खेळत आहेत, युवा हत्ती खेळत आहेत, त्याच्या हत्तीणी त्याच्याशी क्रीडा करत आहेत. एकमेकांच्या अंगावर मस्त सोंडेनी ते पाणी फवारत आहेत, शॉवर घेत आहेत मस्तपैकी पाण्याचा. असं त्यांचं चालू आहे. आणि अचानक त्या सरोवरामध्ये एक बलदंड मगर येतो आणि हत्तीचा एक मागचा पाय पकडतो. हे पाहिल्यावर सगळे छोटे मोठे हत्ती त्या सरोवरातून बाहेर पडतात, हत्तीणी बाहेर पडतात आणि त्या हत्तीला ओढून बाहेर काढण्याचा सगळेजण प्रयत्न करतात. कारण तो त्यांचा राजा आहे आणि त्यांचं त्याच्यावर प्रेम आहे. त्या राजाचंही प्रजेवर प्रेम आहे. मग या प्रेमापोटी ते पुष्कळ प्रयत्न करतात, परंतु मगर काही त्याचा पाय सोडत नाही आणि त्या हत्तीला काही पाण्याच्या बाहेर येता येत नाही. कधी तो हत्तीचा पाय धरून मगर बाहेर, कधी हत्ती पाण्यात, असं ते त्यांची खेचाताणी सुरू होते. आणि ही त्या म्हणजे भागवतामध्ये वर्णन आहे, ही किती वर्ष चालते, हजारो वर्ष ही खेचाताणी चालू असते त्यांची, त्या मगराची आणि हत्तीची. आणि एक क्षण असा येतो की तेव्हा हत्तीला कळतं आता माझ्यामध्ये काहीही क्षमता, शक्ती, ताकद अजिबात उरलेली नाही. आता फक्त आणि फक्त भगवंतच मला वाचू शकतात, बाकी कोणीही मला वाचवू शकत नाही. अशी त्याची जेव्हा बुद्धी होते तेव्हा तो अतिशय आर्ततेने हृदयातून परमेश्वराला साद घालतो. आणि ती साधसुद्धा अशी की एका क्षणात गरुडाची सुद्धा वाट न बघता भगवंत तिथे येतात. त्यांना पाहिल्यावर त्या गजाला इतकं हायसं वाटतं. तिथेच जवळ असलेलं एक कमळ तो असा आपल्या सोंडेनी तोडतो आणि जे काय ताकद आहे अंगात त्या ताकद लावून ते परमेश्वराकडे भिरकावतो. त्यांनीच भगवंत प्रसन्न होतात आणि त्याला सुदर्शन चक्राच्या साह्याने सोडवतात. असा तो प्रसंग आहे एकूण. सुदर्शन म्हणजे काय तर चांगलं दर्शन. सगळ्यात चांगलं दर्शन कुणाचं? भगवंताचं. एकदा भगवंताचं दर्शन झालं, दिसले नजरेनी, त्यांना बघता आलं की सगळी दुःख पूर्णपणे नष्ट होतात. तसं त्याचं झालं. सेम तीच सिच्युएशन इथे अर्जुनाची आहे. अर्जुन परिस्थितीपुढे इतका हतबल झाला आहे की त्याला असं लक्षात आलं आहे की आता माझ्या हातात काहीही नाही, मी इथून गेलेलं बरं, किंवा ही परिस्थिती मी सोडून जाणं उत्तम, अशा तो परिस्थितीमध्ये आलेला आहे. आणि असं जोपर्यंत होत नाही, परिस्थितीला पुढे हतबल जोपर्यंत माणूस होत नाही तोपर्यंत परमेश्वराची त्याला आठवण येत नाही. आणि आता तो त्याला परमेश्वराचं स्मरण झालेलं आहे. आता त्याला भगवंतांना तो शरण गेलेला आहे. आणि मग आता त्याला उपदेश केला तर तो नक्की ऐकेल, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आततायी माणसाला उपदेश नाही करता येत. जो परिस्थितीपुढे हतबल झालेला आहे त्याला उपदेश केला तर त्याचा उपयोग होतो. उपदेश केल्याचा उपयोग होतो. हिट देन वेन आयर्न इज हॉट, ही म्हण आपल्याला माहिती आहे. तसं ते आयर्न तापवलं आहे त्यांनी आता, आणि त्याच्यावर पुढे तो घाव घालणार आहे. आता याच्या बाबतीमध्ये ज्ञानेश्वर काय म्हणतात ते एकदा बघू आपण. हे सगळी परंपरा त्यांनी आपल्याला सांगितली की अधर्म निर्माण होईल, अधर्मामुळे कुलसंकर होईल, कुलसंकरामुळे कुलस्त्रिया नष्ट होतील, कुलस्त्रिया नष्ट झाल्यामुळे कुळ नष्ट होईल, कुळ नष्ट झाल्यामुळे कुळातल्या लोकांना नरक प्राप्त होईल, वगैरे वगैरे वगैरे. ही सगळी दोष परंपरा त्यांनी सगळी सांगितली युद्धाची. याच्याबद्दल आता ज्ञानेश्वर काय म्हणतात ते पहा. आता यावरी जे जियावे
तयापासून हे बरवे, जे शस्त्र सांडूनी सहावे बाण यांचे. आता काय म्हणे, आता यावरी जे जियावे, जियावे जिवंत राहावे, जीवन जगावं. आता याही उपर जर मी जगावं असं असेल तर तयापासून हे बरवे, त्यापेक्षा हे बरं. काय बरं, जे शस्त्र सांडूनी सहावे बाण याचे. मी आता शस्त्र सोडून देतो आणि ह्या धार्तराष्ट्रांचे बाण मी सहन करतो. हे मला त्याच्यापेक्षा जास्त सोपं वाटतं युद्ध करण्यापेक्षा आणि युद्धामध्ये यांना मारण्यापेक्षा. आता यावरी तो वैकुंठनाथू, देखोनी सखेद पार्थू, कवणे परी परमार्थू निरूपिल. त्या अर्जुनाकडे कृष्ण कसा बघतोय, सखेदू. त्याच्या मनामध्ये खेद निर्माण होतो की अरे हाच तो क्षत्रिय आहे का, की ज्याला पाहिल्यावर समोरच्या योद्ध्याला शत्रूला धडकी भरते, ज्याला पाहिल्यावर शत्रू याच्याशी युद्ध करायला तयार होत नाही, हाच तो क्षत्रिय आहे का, असा खेद कृष्णाच्या मनात निर्माण झाला. आणि मग कवणे परी परमार्थ निरूपिल. आता पुढे आपण पाहूया की तो त्याला कसा परमार्थ सांगणार आहे ते. मंडळी, हा संपूर्ण पहिला अध्याय अर्जुनाच्या मनामध्ये जो उद्वेग, दुःख निर्माण झालं, हे कशा पद्धतीने निर्माण झालं आणि ते कसं त्यांनी व्यक्त केलं हे सांगण्यासाठी आहे. मराठीमध्ये एक गीता पीयूष नावाची 18 अध्याय गीता आहे. त्याच्यातला जो पहिला श्लोक आहे तो पहिल्या अध्यायाचं प्रतिनिधित्व करणार आहे किंवा पहिला अध्याय सांगणार आहे. तो श्लोक मी इथे घेणार आहे आणि मग आपण आज थांबणार आहोत. तो श्लोक असा आहे, गेले कौरव आणि पांडवरणी, वर्णी कथा संजय. कौरव आणि पांडव रणांगणात गेले, त्याची कथा संजय सांगतो आहे. ती ऐके धृतराष्ट्र उत्सुक मने, वाटे तया विस्मय. उत्सुक मनाने धृतराष्ट्र ती ऐकतोय कथा आणि त्याच्या मनामध्ये विस्मय निर्माण होतोय, कारण अर्जुनाच्याच मनात विषाद निर्माण झालाय. कदाचित त्याला आनंदाच्या उकळ्या सुद्धा फुटत असतील, पण तो वर दाखवत नाही. वर फक्त तो आश्चर्य दाखवतो की असं कसं झालं बा. पाहे पार्थरणी कुलक्षय घडे, चित्ती विषादाधरी. काय सांगितलं संजय यांनी, की पार्थानी पाहिलंय रणांगणामध्ये कुलक्षय घडणार आहे आणि म्हणून त्याच्या मनामध्ये विषाद निर्माण झालेला आहे. युद्धापासून होऊनी विमुखतै, टाके धनुष्यादुरी. एवढाच हा पहिला अध्याय आहे. त्याच्या मनामध्ये विषाद निर्माण झाला, युद्धापासून तो विन्मुख झाला, म्हणजे कर्तव्यापासून विन्मुख झाला, कर्तव्यच्युत झाला. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा, कारण पुढची संपूर्ण गीता अर्जुनाला कृष्णाने यासाठी सांगितली की त्यांनी कर्तव्य सन्मुख व्हायचंय, धर्मपरायण व्हायचंय, कर्तव्यपरायण व्हायचंय, कर्तव्यामध्ये चुकायचं नाही, हे सांगण्यासाठी पुढची सगळी गीता आहे, पुढचे सगळे अध्याय आहेत. म्हणून हे महत्त्वाचं, युद्धापासून होऊनी विमुखतै, टाकी धनुष्याधुरी, असा हा पहिला अध्याय. आता एक महत्त्वाची आणखी गोष्ट अशी की प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आपल्याला ह्या ओळी म्हणायच्याच आहे. काय आहेत त्या, ओम तत्सत इति. हे काय आहे, ओम, तत् आणि सत, हे जे 3 शब्द आहेत, हे 3ही शब्द भगवन वाचक आहेत. म्हणजे हे 3 शब्द उच्चारले की भगवंताचं 3 वेळा नाव उच्चारलं असा अर्थ होतो. मग हे भगवंताचं नाव का उच्चारायचं, तर ओम तत्सत हे शब्द आपण कोणताही मंत्र, माला मंत्र, अध्याय, कुठलाही पुराणातला एखादा स्तुतिपाठ जर आपण करत असू तर त्यामध्ये
जर काही चुका घडल्या किंवा माझ्या धर्माचरणामध्ये कर्तव्याचरणामध्ये काही चुका घडल्या तर भगवंतांनी आम्हाला क्षमा करावी म्हणून ओम तत् सत् हा उच्चार करणं आवश्यक आहे. आणि म्हणून ते इथे आलेलं आहे ओम तत् सत् इति. श्रीमद्भगवद्गीतासु या भगवद्गीतेमध्ये उपनिषदसु ही भगवद्गीता काय आहे तर हे उपनिषदाचं सार आहे. उपनिषदामध्ये माणसाला जे धर्माचरण करायला सांगितलेलं आहे त्याचं हे साररूपाने वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून याला उपनिषदच म्हणतात. म्हणून या उपनिषदामध्ये सांगितलेल्या ब्रह्मविद्यायाम ब्रह्मविद्येच्या बाबतीत म्हणजेच वेदांत जे सांगितलेलं आहे अद्वैत वेदांत जे सांगितलेलं आहे ती ब्रह्मविद्या आहे. आणि ती ब्रह्मविद्या एकूण 18 योगांमध्ये आपल्याला सांगितलेली आहे. ती योगशास्त्रे हे योगशास्त्र आहे. 18 प्रकारचे योग आम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. त्यातला पहिला अर्जुन विषाद योग आपण पाहिला. कसा सांगितलाय? कृष्ण अर्जुन संवादे. कृष्ण आणि अर्जुन या दोघांच्या संवादातून आम्हाला सांगितलेला आहे. असा हा पहिला अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय असा हा पहिला अध्याय या ठिकाणी संपलेला आहे. आता हे 41 ते 47 श्लोक मी वाचणार आहे, म्हणणार आहे आणि त्याच्यानंतर आपण थांबणार आहोत. इथे आपला पहिला अध्याय आज संपूर्ण होतो आहे. अधर्माभिभावात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियाः. अधर्माभिभावात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियाः. स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय. स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. जायते वर्णसंकरः. संकरो नरकायैव. संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च. कुलघ्नानां कुलस्य च. पतन्ति पितरो ह्येषां. पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः. लुप्तपिण्डोदकक्रियाः. दोषैरेतैः कुलघ्नानां. दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः. वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः. उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः. कुलधर्माश्च शाश्वताः. उत्सन्नकुलधर्माणाम्. उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन. मनुष्याणां जनार्दन. नरके नियतं वासो. नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रूषम्. भवतीत्यनुशुश्रूषम्. अहो बत महत्पापम्. अहो बत महत्पापम् कर्तुं व्यवसिता वयं. कर्तुं व्यवसिता वयं. यद्राज्यसुखलोभेन. यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः. हन्तुं स्वजनमुद्यताः. यदि मामप्रतिकारम्. यदि मामप्रतिकारम् अशस्त्रं शस्त्रपाणयः. अशस्त्रं शस्त्रपाणयः. धार्तराष्ट्रारणे हन्युः. धार्तराष्ट्रारणे हन्युः तन्मे क्षेमतरं भवेत्.
तन्मे क्षेमतरं भवेत्। संजय उवाच एवमुक्त्वार्जुनः सङ्ख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरञ्चापं शोकसंविघ्नमानसः। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः। ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु। हरिः ॐ। उद्या दुसरा अध्याय।